श्री स्वामी समर्थ 2 आणि 3 मार्च हुताशनी पौर्णिमा। यंदाची होळी खास आहे कारण याच दिवशी चंद्रग्रहण देखील लागणार आहे। मग नेमकी होळी कधी पेटवायची, ग्रहणाचा वेध कधीपासून पाळायचा, गर्भवती महिला आणि वृद्धांनी कोणती काळजी घ्यावी, ग्रहणाचा स्पर्श, मोक्ष आणि पुण्यकाळ नेमका कधी आहे, या सर्व प्रश्नांची संपूर्ण शास्त्रशुद्ध आणि सोपी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। चला तर मग सुरुवात करूया। हुताशनी पौर्णिमा 2 दिवस आलेली आहे, 2 मार्चला आणि 3 मार्चला। त्याचबरोबर हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण सुद्धा आलेला आहे। हे चंद्रग्रहण या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे। त्यामुळे या चंद्रग्रहणाचे सर्व वेदादी नियम आपल्या सर्वांना पाळायचे आहेत। नमस्कार स्वामी भक्तांनो, मी या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण आल्याकारणाने नेमकी आपल्याला होळी कधी साजरी करायची आहे, त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेला आहे की धुलिवंदनाच्या दिवशी आलेला आहे, त्या चंद्रग्रहणाचे वेध आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत, कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे। आणि गर्भवती महिला, लहान मूल आणि ज्येष्ठ मंडळी यांनी वेदादी नियम कधीपासून पाळायचे आहेत आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेगळा टाइम असतो। त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि ग्रहणाचा पुण्यकाळ सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। होळी, धुलिवंदन आणि चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सर्वात महत्त्वाचं, चंद्रग्रहण काळामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। यंदा 2026 मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की होलिका दहन नेमका आपल्याला कधी करायचा आहे, तर 2 मार्च 2026 सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचा आहे। आता तुमच्या मनामध्ये इथे एक प्रश्न येईल की 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपत आहे, तर ह्या अर्थाने होळी ही आप उद्य तिथीनुसार मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी। मग आपण 2 मार्चला का साजरी करत आहोत, तर थांबा, तुमच्या या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आता मी तुम्हाला देतो। कारण की 3 मार्चला ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे, म्हणजे हे चंद्रग्रहण आपल्याला भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे आणि याचे सगळे वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहेत। आणि 3 मार्च रोजी प्रदोष काल सुरू होण्यापूर्वीच हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होत आहे। म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळामध्ये करायचा आहे। त्यामुळे चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही, कारण चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलिवंदन आहे, म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेला आहे। होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काहीही संबंध नाहीये, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे। त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे सगळे वेदादी नियम सुद्धा पाळायचे आहेत। हे चंद्रग्रहण 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होईल आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:46 हे चंद्रग्रहण संपणार आहे। हे चंद्रग्रहण या वर्षातील 2026 मधील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे। चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहणाच्या 9 तास आधीपासून सुरू होत असतो, त्यामुळे 3 तारखेला सकाळी सूर्य उदयापासून
ते संध्याकाळी 6:48 पर्यंत या चंद्रग्रहणाचे वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहे. आता गर्भवती महिला, वृद्ध मंडळी आणि लहान मुलांसाठी सूर्य उदयापासून हे नियम पाळण्याची गरज नाही. तुमच्यासाठी वेगळा टायमिंग आहे, तो सुद्धा आता पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं, ज्या गर्भवती महिला आहेत, लहान मुलं आहेत किंवा वृद्ध मंडळी आहेत, तुमची काही ट्रीटमेंट सुरू असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या ज्या काही गोळ्या आहेत त्याचे जे काही टायमिंग्स आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम तब्येतीची काळजी घ्या आणि त्यानंतर चंद्रग्रहण वेदादी नियम या सगळ्या फंद्यामध्ये तुम्ही पडू शकता. डॉक्टरांनी तुम्हाला कोणतेही प्रिकॉशन्स घ्यायला सांगितलेले नाहीये. तुम्ही एकदम हेल्दी आहात. तर अशावेळी या ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी एका जागेवर बसायचं आहे. तुम्ही रिलॅक्स होऊन बसा. असं काही नाही की मांडीच घालून बसा, उठूनच बसा. आपल्या घरातील जी मोठी मंडळी सांगतात, जसं की सासूबाई असतील किंवा आजे सासू असतील, आजी असेल, आई असेल, काकू असेल, मावशी असेल, त्यांनी ज्या गोष्टी ते जस सांगतील तसं पाळा. ग्रहण काळामध्ये रिलॅक्स आपण बसू शकतो. बाथरूमला जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, फक्त ग्रहण काळामध्ये आपले बोट मोडायचे नाहीये. चाकूने विलीने काही चिरायचं नाहीये, कात्रीने काहीही कापायचं नाहीये. पायाची आढी घालून बसायचं नाहीये किंवा कोणाची वेणी घालायची नाहीये. आपण स्वतः आपली वेणी घालायची नाहीये. केस विंचरायचे नाहीये. ग्रहण बघायचं नाहीये, झोपायचं नाहीये. या गोष्टी करायच्या. बाकी आपण घरामध्येच करा मारू शकतो, फिरू शकतो, रिलॅक्स बसू शकतो. तुम्ही बेडवर बसा, सोफ्यावर बसा, चेअरवर बसा. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे म्युझिक आवडतं ती गाणी तुम्ही ऐकू शकता किंवा जे स्तोत्र मंत्र तुम्हाला ऐकायला आवडतात ते स्तोत्र मंत्र तुम्ही मोबाईल वरती ऐकू शकता किंवा जे स्तोत्र मंत्र तुम्हाला पाठ आहे, म्हणता येतात, ते तुम्ही म्हणू शकता. किंवा तुमच्याकडे एखादं छानसं पुस्तक असेल तर ते तुम्ही वाचू शकता किंवा एखादा ग्रंथ असेल तर तो सुद्धा या ग्रहण काळामध्ये तुम्ही वाचू शकता. आणि हे काहीही शक्य नसेल तर जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तर पूर्ण ग्रहण काळामध्ये तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. आपल्या पोटावर तुम्ही हात ठेवू शकता. पोटावर हात ठेवून किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये मंत्र चिंग करण्याचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात जर मंत्र स्तोत्र म्हटली तर आपल्या बाळाला सुद्धा त्याच्या आशीर्वाद मिळत असतात आणि आपल्या बाळापर्यंत ती सेवा पोहोचत असते. त्या ग्रस्तोदीप चंद्रग्रहणाचा स्पर्श हा 3 मार्च रोजी दुपारी 3:20 पासून सुरू होईल. तो ग्रहणाचा मोक्ष हा 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:46 पर्यंत असेल. त्या चंद्रग्रहणाचा पुण्यकाळ हा 3 मार्च रोजी सायंकाळी 6:20 पासून ते संध्याकाळी 6:46 पर्यंत असणार आहे. या ग्रहण काळामध्ये जो हा मंत्र असतो तर तुम्हाला पाठ आहे तो तुम्ही म्हणू शकता. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरु मंत्राचा जप सुद्धा तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता. तुम्हाला जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तोही तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता. किंवा जो मंत्र स्तोत्र तुम्हाला मोबाईलवर ऐकायला आवडतात तर तोही तुम्ही ऐकू शकता. किंवा टीव्हीवर मोबाईलवर घरात मंत्र स्तोत्र लावून ठेवा, म्हणजे सगळ्यांच्याच तो कानी पडेल. आणि आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्राचे जे ध्वनी आहेत, उच्चार आहेत, ते पसरतील आणि त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा सकारात्मक राहील, प्रसन्न राहील. ग्रहण काळात आपण जे शिजवलेला अन्न आहे, जे साठवलेलं पाणी आहे, त्या सर्वांवर तुळशीपत्र ठेवायचा आहे. ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान करायचा आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडं गंगाजल सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं. त्या पाण्याने स्नान करायचं आहे. किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल
तर एक थेंब गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचा आहे, घर झाडून पुसून घ्यायचा आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील खायच प्यायच असतील आपण करू शकतो। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।